तर पहा आपल्या समोर नफ्या तोट्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका व्यक्तीने एक वस्तू 17,500 रुपयाला विकल्याने त्याला 40% नफा झाला, तर खरेदी किंमत किती? व जर त्याने ती वस्तू 25% नफ्यानं विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत काय असेल? मुलांना पहा, आता एका प्रश्नामध्ये दोन प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेत. सुरुवातीला काय सांगितलंय, त्या वस्तूची विक्री किंमत 17,500 रुपये आहे, तेव्हा त्याला 40%चा नफा झालाय. म्हणजे थोडक्यामध्ये काय केलं मुलांना, 100 रुपयाची वस्तू 40% नफ्यानं विकली, म्हणजे याचा अर्थ 140 रुपयाला विकली, तर किती रुपयाची वस्तू? 17,500 रुपयाला विकली. तर मुलांना सुरुवातीला आपल्याला खरेदी किंमत निघेल, मग तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 17,500, त्याला छेदस्थानी मुलांनो 140, शून्य गेला शून्य गेला. आता मुलांनो 14 आणि 100 हे दोनच्या पाड्यामध्ये आहेत. पे 7 14, पे 5 10 आणि वरचा एक शून्य करा. आता 7 ने भागा त्याला, 7 1 7, 7 2 14. मुलांना 17तून 14 गेले, 3 उरले, 5 घेतले 35, 7 5 35 आणि वरचा एक शून्य, म्हणजे एक्स बरोबर, एक्स म्हणजे खरेदी किंमत. मुलांना 50 आणि 250 चा गुणाकार करा, 2 शून्य जसेच्या तसे देऊन टाका आणि 25 5 125, म्हणजे ती वस्तू मुलांना केवढ्याची होती? 12,500 रुपयाची होती. ही झाली त्याची खरेदी किंमत. पण आता त्यांनी ती वस्तू 25% नफ्यानं विकली. मग काय करायचं? दोन प्रकारे सोडवता येईल. एक तर 12,500 चे 25% काढा आणि ह्या किमतीमध्ये ऍड करा, नाहीतर मग गुणोत्तराप्रमाणे जर 100 रुपयाची वस्तू 25% नफ्यानं विकली, म्हणजे केवढ्याला विकली मुलांना? आता 125 रुपयाला. तर वस्तू होती आता 12,500 ची, ती वस्तू त्यांनी किती रुपयाला विकलेली असेल? तर यांचा काय करायचं मुलांना? आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. तर पहा, मग एक्स बरोबर 100 इकडे गुणिले आहे तो भागिले होईल, म्हणजे 125 गुणिले 125 डबल शून्य म्हणजे 12,500 आणि भागिले 100, डबल झिरो कॅन्सल झाला. तर एक्स बरोबर मुलांनो काय करायचं? पहा, आता इथं काय करायचं मुलांनो? शेवटी 5 आहे, म्हणजे 125 चा वर्ग करायचा आपल्याला, आणि वर्ग करताना जर शेवटी 5 असेल त्याचा एक शॉर्टकट असतो मुलांनो. अगोदर 5च्या बदल्यामध्ये किती लिहायचे? 25 लिहायचे, आणि त्याच्यानंतर अलीकडची जी संख्या शिल्लक आहे तिच्या पुढील क्रमाने येणारी संख्या घ्या आणि त्यांचा गुणाकार करा. मग 12च्या पुढे क्रमाने कोण येतं मुलांनो? 13. 12 आणि 13चा गुणाकार असतो 156, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळालं 15,625 रुपये. ही त्या वस्तूची काय असेल? आता विक्री किंमत असेल. या प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? सोडवायचा आहे. धन्यवाद.